नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रगती यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत. तुम्ही सारेजण अभ्यास करत असाल, चांगल्या प्रकारचे रिस्पॉन्स देत आहेत. लिखाण तर एक नंबरचं करताय दिसतंय सर, पण तरी काही विद्यार्थी जरा मागे राहत आहेत. कदाचित रेंज नसतील मिळत किंवा पालकांच्याकडे एक फोन असतील, कामावर घेऊन जात असतील, संध्याकाळी लेट मिळत असेल, त्यामुळे काही मुलं लेट करतायत. असू दे, पण करायचं. जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीला तोंड द्यायचं. परिस्थितीला तोंड देणं ना हेच खरं शिक्षण असतं. म्हणजे शिक्षण काही फक्त पुस्तकातच असतं असं नाही, तर परिस्थितीला तोंड देणं हे सुद्धा शिक्षणाचाच भाग आहे आणि ते सर्वात मोठं शिक्षण आहे. म्हणजे खरं शिक्षण ते, बाकीचं हे सारं गौण आहे. पुस्तकी शिक्षण गौण आहे. अनुभवानं आलेलं जे शिक्षण आहे ना तेच खरं शिक्षण आहे. असो, आज आपल्याला ना नागरिक शास्त्राचा 7वीचा दुसरा लेसन पाहायचा आहे. पहिला लेसन आपण पाहिलं, संविधानाची ओळख करून घेतली. संविधान म्हणजे काय, संविधानात कोणी लिहिलं, कशा पद्धतीची समिती नेमली, बाबासाहेब कसे त्याचे प्रमुख राहिले, कोण कोण होतं, किती सदस्य, ते सारं पाहिलं. आज आपल्याला ना संविधानाची उद्देशिका पाहिजे. म्हणजे त्याच्या उद्देशिकेमध्ये काय लिहिलेलं आहे, काय उद्देश आहे त्याचा. संविधान तयार करण्यामागे संविधानकाराचा उद्देश काय आहे, तर तो उद्देश आपल्याला उद्देशिका म्हणतात. तिला संविधानामध्ये एक उद्देशिका असते. याच्या अगोदर जरा आढावा घ्यायचा झाला तर पाठीमागचा जो पाठ होता ना, त्या पाठीमागच्या पाठामध्ये आपण संविधान म्हणजे काय पाहिलेलं आहे, राज्यकारभाराचे नियम सारे पाहिलेले आहेत, किंवा संविधान हे राज्यकारभाराच्या नियम किंवा कायद्याचं एक लिखित स्वरूपातील दस्तावेज आहे, अशा पद्धतीची व्याख्या आपण पाहिलेली आहे. ते थोडंसं तुम्हाला आठवलं पाहिजे. म्हणजे नक्की संविधान काय आहे. संविधान म्हणजे कायद्याचं पुस्तक, लिखित स्वरूपातील असणारी ही घटना आहे. कुणी लिहिली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या सहकार्याने लिहिली. त्यामुळे अनेक जण होते. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, त्यांचं योगदान फार मोठं आहे. संविधान सभेने भारताच्या संविधानाची निर्मिती केलेली आपण पाहिलेलं आहे की नाही. ती सभा, संविधान सभा म्हणजेच त्यांची समिती, आणि मग त्याच्या अंडर एक मसुदा समिती स्थापन करण्यात आली. त्याचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहिले. एवढं ओझरतं असं आठवलं पाहिजे. किंवा संविधानामुळे आपल्या लोकप्रतिनिधींना कायद्यानुसारच राज्याचे व्यवहार आणि राज्य शासन चालवावं लागतं. संविधानच नसतं तर कसलं राज्य आणि कसले नियम आणि कसले कायदे आहे ना, कोण कसंही वागलं असतं. म्हणजे संविधानानं काय होतं, सर्वांना शिस्त लागते, सर्व नियमाचं पालन करत असतात. अशा बऱ्याच गोष्टी असतात. फक्त मी ओझरतं तुम्हाला पाठीमागच्या लेसनमध्ये आपण काय शिकलो ते सांगितलं. आता आपण या लेसनकडे वळूया. हा लेसन जो आहे तो संविधानाची उद्देशिका नावाचा हा लेसन नागरिक शास्त्राचा दुसरा लेसन आहे. बघा, संविधान हा आपल्या देशाचा मूलभूत आणि सर्वश्रेष्ठ कायदा आहे. आपला देश कशावर चालतो, आपला देश कोणत्या नियमानुसार चालतो, असा एक मूलभूत चौकट आहे ना अशी कायद्यांची. आपल्या देशामध्ये आपल्या देशाचा मूलभूत आणि सर्वश्रेष्ठ कायदा त्यालाच म्हणतात संविधान, आणि तो लिखित स्वरूपात आहे. बऱ्याच देशाचे नियम आणि कायदे लिखित स्वरूपात नाहीत. भारताची एवढी मोठी, जगातली सर्वात मोठी घटना आहे आणि तरीही ती लिखित स्वरूपात आहे. तिलाच संविधानाचा सर्वश्रेष्ठ आणि मूलभूत कायदा असं म्हणतात. हा मूलभूत कायदा असतो. आता बघा, कोणताही कायदा करण्यामागं काही निश्चित उद्दिष्ट असतात, काहीतरी हेतू असेल ना. घटनाकारांनी घटना लिहिली, त्याचं कारण काहीतरी असेल ना, उद्देश काहीतरी असेल, हेतू काहीतरी असेल. तसं प्रत्येकाचं असतं. म्हणजे आपण अभ्यास करतो, काहीतरी हेतू असतो की नाही. आपण रोज शाळेला जातो, क्लास लावतो, जास्तीत जास्त मार्क्स काहीतरी हेतू आणि काहीतरी उद्देश असतो. आपण खातो, काहीतरी उद्देश असतो ना. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही उद्देशाने कशाने केली जाते, काहीतरी हेतू ठेवून केली जाते. तसं या संविधानाचं सुद्धा आहे. संविधानामध्ये आपणाला हेतू किंवा उद्देश हा आपणाला असावा लागतो आणि तो असतोच. समजलं. ती उद्दिष्ट आणि हेतू स्पष्ट केल्यानंतर सविस्तरपणे कायद्यातील अन्य काही तरतुदी असतात, त्या तरतुदी मग केल्या जातात. पहिल्यांदा जे असतं, तुम्हाला परिशिष्ट माहित आहे का सांगा मला. पहिल्या अनुक्रमणीच्या अगोदर एक परिशिष्ट असतं बघा. त्या परिशिष्टामध्ये प्रत्येक विषय, तुमचं आता हे इतिहासचं पुस्तक जे आहे तुम्ही जे शिकता, किंवा मराठीचं पुस्तक आहे, इंग्लिशचं पुस्तक आहे, त्याच्या अगोदर एक परिशिष्ट आहे बघा. तोच उद्देशिका आहे ना, तीच उद्देशिका आहे त्या पुस्तकाची. म्हणजे हे इतिहासचं पुस्तक कोणत्या उद्देशाने लिहिलेलं आहे, कोणते धडे कोणत्या प्रकारचे आहेत, विद्यार्थ्यांच्यावरती ते काय परिणाम करणारे आहेत,
समजलं? हे सारं त्यामध्ये लिहिलेलं आहे, त्यालाच तर हेतू आणि उद्देश असं म्हणतात. तसंच संविधानाचं सुद्धा आहे. संविधानामध्ये सुद्धा पहिल्यांदा हेतू किंवा उद्देश लिहायचा आणि मग अन्य कायद्याच्या काही तरतुदी केल्या जातात. आता त्याची एकत्रितपणे आणि थोडक्यात आणि सुसंगत रीतीने केलेली मांडणी असते, म्हणजेच प्रस्तावना असते. समजलं? प्रस्तावना म्हणजे काय असतं? उद्देशच असतो ना. या उद्देशा म्हणजे तुमचं एखादं काम करण्यामागं काय उद्देश आहे. एखादी कादंबरी समजा लिहिली तुम्ही, आता त्या कादंबरी का लिहिली, तुम्हाला का विचार आला, हा ते प्रस्तावनेमध्ये असतं ना. कारण समाजावरती ती काय काय परिणाम करणार आहे, समाजाला महत्वाची कशी आहे, समाजाने ती का वाचावी, असं ते उद्देशिकेमध्ये सांगितलेलं असतं. उद्देशिकालाच भारतीय संविधानाची प्रस्ताविका असं सुद्धा म्हणतात. ही जी उद्देशिका आहे ना संविधानाची, ज्यामध्ये हेतू आणि उद्देश लिहिलेला आहे संविधानाचा, त्यालाच भारतीय संविधानाची उद्देशिका असंही म्हणतात आणि प्रास्ताविका असंही म्हणतात. समजलं? प्रास्ताविका म्हणजे उद्देशिका, म्हणजे कोणत्या हेतून कोणत्या उद्देशानं ही संविधानाची उद्देशिका किंवा हे संविधान लिहिलेलं आहे. किंवा त्याला दुसरा एक शब्द आहे, हे दोन शब्द तर नक्की लक्षात ठेवा, उद्देशिका किंवा प्रास्ताविका. ओके. दुसरा एक शब्द आहे त्याला सरनामा. काय शब्द आहे? सरनामा. म्हणजे उद्देशिकेला सरनामा असंही म्हटलं जातं. म्हणजे भारताच्या घटनेची जी उद्देशिका आहे म्हणजे प्रस्तावना जी आहे, प्रास्ताविक जे आहे, त्यालाच म्हटलं जातं सरनामा. ओके. लक्षात राहील का? उद्देशिका ही आपल्या संविधानाची काय करते रे? हेतू किंवा उद्दिष्ट स्पष्ट करणारे असावे. ते असतेच. कोणत्याही गोष्टीची प्रस्तावना किंवा प्रास्ताविक किंवा सरनामा किंवा उद्देशिका ही त्या पुस्तकाचं हेतू किंवा उद्देश स्पष्ट करणारीच असते. लक्षात राहील का बाळांनो? नक्की लक्षात ठेवायचं. आता बघा, संविधानाची उद्देशिका असे लेसन आपण जेव्हा पाहतो ना, तेव्हा तुम्ही सहज बसल्या बसल्या जरी सर्च केलं किंवा पप्पांना मम्मीला सांगितलं ना, मला जरा संविधानाची उद्देशिका असं याच्यावरती गुगलवरती सर्च करून मला वाचायचे असं म्हटलं तर ते तुम्हाला आवडीन देणार. तुम्ही वाचू शकता ती काय उद्देश आहे. तेथील शब्दांची सूची तयार करायची. या उद्देशिकेमध्ये काय काय शब्द आलेले आहेत. म्हणजे आता या पुस्तकात सुद्धा बघा, संविधान शब्द आलाय, संसद शब्द आलाय की नाही, ते सारे शब्द एकत्रित करायचे. म्हणजे नागरिक शास्त्राचे ते शब्द आहेत, त्यांची सूची तयार करायची. आणि हे शब्द आपण कुठे वाचतो, कुठे वापरतो, त्याचाही थोडासा विचार करून ठेवायचा. असे जेव्हा आर्टिकल येतात ना, तेव्हा बघून ठेवलं की नॉलेज मग म्हणजे प्रचंड नॉलेज येतं. थोडंसं आपण आता काही घर बसल्या आपल्याला सारी माहिती मिळते इंटरनेटच्या माध्यमातून. आमच्या वेळेला तसं नव्हतं बाळांनो. तुम्ही आता फार सुदैवी आहात आहे ना, घरात बसून सारी माहिती मिळते. आताच बघा ना, शाळा नाही आहे. आता हेच जर आमच्या वेळेला शाळा नसते तर बंद झालं असतं, आम्हाला काहीच कळालं नसतं. आता तुम्हाला रोज कळतंय, रोज मेसेज येतात, शाळेतून येतात, क्लासमधून येतात, पाहुण्याबाईचे फोन, हे सारं कळते ना. आता आधुनिक आहे. आपण सर्व भारताचे नागरिक आहोत हे तरी कळतं ना तुम्हाला सर्वांना. भारतात जन्मलेलाच व्यक्ती फक्त नागरिक असतो असं नाही, बाहेरच्या देशातला व्यक्ती सुद्धा इथे येऊन नागरिकत्वाच्या अटी पूर्ण करून तो नागरिकत्व घेऊ शकतो. ओके. आपल्या सर्वांना देश म्हणून काही मिळवायचं असतं. एकच देश, एक देश, एक भाषा आहे की नाही. म्हणजे एकोपा जो असतो ना, म्हणजे आपणाला एक देश म्हणून काही मिळवायचे आहे हे उद्देशिकेमध्ये लिहिलेलं असतं. आपल्याला एक देश म्हणून काय काय केलं पाहिजे, आपण जबाबदार नागरिक आहोत तर आपला उद्देश काय असला पाहिजे, देशातही आपली कर्तव्य काय आहे, जबाबदाऱ्या काय आहेत, हे उद्देशिकेमध्ये सांगितलं जातं. आणि त्यातून काय होतं माहिती आहे? मूल्य म्हणजे व्हॅल्यूज म्हणतात. मूल्य, विचार, हेतू उदात्त आहेत असं आपल्याला कळतं. आणि आपल्या घटनेची उद्देशिका जर तुम्हाला वाचली तुम्ही कधी, तर तुमच्या लक्षात येईल की हेतू फार उदात्त आहे, हेतू फार मूल्य शिकवणारा आहे, हेतू फार विचार करायला लावणारा आहे. म्हणजे उद्देश आपल्या घटनेचा फार मोठा आहे. तर हे काय माहिती आहे, हे मूल्य, विचार, हेतू, उदात्त वर्तन हे कसं प्राप्त करायचं, त्याविषयाच्या तरतुदी ज्या असतात ना, त्या घटनेमध्ये की संविधानातून स्पष्ट केलेले असतात. संविधानाची जी उद्देशिका असते ना, तिची सुरुवात सुद्धा कशी केलेली आहे माहिती आहे तुम्हाला? संविधानाची उद्देशिका म्हणजे सरनामा म्हणतात त्याला. त्यामध्ये पहिलंच वाक्य आहे, वी द पीपल, म्हणजे आम्ही भारताचे लोक. कळतंय तुम्हाला? हे सुरुवात आहे भारताच्या. मग ते लक्षात ठेवायचं बरं का, हे फार महत्वाचं आहे. म्हणजे भारताच्या संविधानाची सुरुवात आहे ती प्रस्तावित करत असताना, वी द पीपल किंवा वी द इंडियन पीपल, आम्ही भारतीय लोक, आम्ही भारताचे लोक, अशी सुरुवात आहे मराठीमध्ये. या शब्दाने संविधानाची सुरुवात होते.
आम्ही भारतीय लोक या शब्दाने संविधानाची सुरुवात होते. लक्षात राहील का? आम्ही भारतीय लोक या शब्दाने संविधानाची सुरुवात होते. आम्ही भारतीय लोक या शब्दाने संविधानाची सुरुवात होते. कोणते शब्द? आम्ही भारतीय लोक. वी आर द इंडियन पीपल. वी द इंडियन पीपल किंवा वी द इंडियन. ओके. भारताचा एक सार्वभौम्य, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, हे 3 शब्द लक्षात ठेवा. ते पुन्हा पुन्हा येतात. नागरिक शास्त्र शिकताना हे पुन्हा पुन्हा येणार, राज्यशास्त्र शिकताना ते पुन्हा पुन्हा येणार. समजलं? भारताचं एक लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचा उद्देश आहे आपल्या संविधानाचा. कसलं गणराज्य? लोकशाही झालं पाहिजे. लोकशाहीमध्ये आपलं राज्य असं निर्माण करायचं आहे ज्या राज्यामध्ये सार्वभौम्य म्हणजे सार्वभौमत्व आहे, समाजवादी विचारसरणी आहे, धर्मनिरपेक्ष असा देश आहे, राज्य आहे, असा देश बनवायचा आहे. म्हणजे भारताचे एक सार्वभौम्य, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करण्याच्या भारतीयांच्या निर्धाराविषयी या उद्देशिकेमध्ये सांगितलेलं आहे. त्यातील प्रत्येक संज्ञा आज आपण थोडक्यात, त्यातली प्रत्येक संज्ञा थोडक्यात आपण त्याचा अर्थ समजू. आता तुमच्या पुस्तकात काही ते सारं शक्य नसतं, पण तरी आम्ही जाता जाता बऱ्याच गोष्टी सांगतो. म्हणून लेक्चर नीट ऐकायची. साऱ्या गोष्टी काही समागितलेल्या पुस्तकात नसतात. मग तसं असतं तर आम्ही पुस्तकच वाचा म्हटलं असतं ना, शिकवत कशाला बसायचं आहे ना. तर आपल्या भारताचं एक सार्वभौम्य, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रधान गणराज्य निर्माण करण्याच्या भारतीयांच्या निर्धाराविषयी काय केलेलं आहे? उद्देशिकेमध्ये चर्चा केलेली आहे, सांगितलेली आहे. आता आपल्याला एक एक टर्म बघूया. सार्वभौम्य राज्य म्हणजे काय? समाजवादी राज्य म्हणजे काय? धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. नागरिक शास्त्राची मूलभूत गोष्टी आहेत. बघा, आता मी तुम्हाला सार्वभौम्य राज्य म्हणजे काय सांगतो. भारतावर बराच काळ काय केलेलं आहे? ब्रिटिशांची राजवट होती. बराच काळ म्हणजे जवळजवळ 301 वर्ष. त्याच्या अगोदर 700 वर्ष मुघलांची म्हणजे मुसलमानांची राज्य केलेलं आहे. हे आक्रांत यायचे आणि इकडे आपल्या भारतावरती राज्य करायचे. ओके, हल्ला करायचे. तर ब्रिटिशांनी दीर्घकाळ, बराच काळ आपल्या देशावरती राज्य केलं आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. म्हणजे ब्रिटिशांची राजवट संपली. ओके. कोणती तारीख लक्षात ठेवायचं. बरीच मुलं अशी असतात 7वी ताला 6वी ताला स्वातंत्र्याची तारीख आणि स्वातंत्र्याचं साल सांगता येत नाही. 50 सांगतात, काही सांगतात. ओके. तर 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांची राजवट संपली. आता आपला देश स्वतंत्र झाला. ब्रिटिशांची राजवट संपली म्हणजे कळतंय ना, आपला देश स्वतंत्र झाला आणि भारताला सार्वभौम्य प्राप्त झाले. सरळ भारताला काय झाले? सार्वभौम्य प्राप्त झाले. आपण आपल्या देशाला योग्य वाटतील असे निर्णय घेण्याचं स्वतंत्र, साऱ्या प्रकारची स्वातंत्र्य आपणाला मिळाली. ही साऱ्या प्रकारची स्वातंत्र्य आहेत ना, त्यालाच सार्वभौम्य असं म्हणतात. सार्वभौम्य राज्य, ज्या राज्याला सर्व प्रकारची स्वातंत्र्य दिलेली असतात, बहाल केलेली असतात, त्याच्याकडे असतात, तेव्हा त्याला सार्वभौम्य राज्य असं म्हणतात. समजलं? तर आपण आपल्या देशाला योग्य वाटतील असे निर्णय घेण्यास काय आहोत? स्वतंत्र आहोत. नंतर एखादं राज्य परकीय नियंत्रणाखाली असताना असा सार्वभौम्य शब्दाचा अर्थ म्हणजे त्याला नसतो. सार्वभौम्य याचा अर्थ असा आहे, परकीय नियंत्रणाखालून काय करायचं? सुटका करायची आणि स्वतंत्र मिळवायचं. म्हणजे सर्व स्वतंत्र आपण भोगायचे. आपले संपूर्ण स्वातंत्र्य लढ्याचं सर्वात महत्वाचं उद्दिष्ट काय होतं तुम्हाला माहिती आहे? सर्वात महत्वाचं उद्दिष्ट होतं सार्वभौमत्व प्राप्त करणे. त्याच्या अगोदर 1938ला 28ला सुद्धा ब्रिटिश सरकारने आपल्याला म्हणजे थोडं स्वराज्य देतो, थोडं स्वतंत्र देतो असं सांगितलेलं होतं. पण ते आपल्या नेत्यांनी मान्य केलं नाही. आपल्याला सार्वभौम्य पाहिजे होतं. सर्व बाबतीत आम्ही निर्णय घेऊ शकतो आणि आम्ही स्वतंत्र असणार. त्याला म्हणायचं सार्वभौमत्व. सार्वभौमत्व म्हणजे राज्यकारभार करण्याचा सर्वश्रेष्ठ अधिकार. म्हणजे आमचा देश, आमचं राज्य आणि आमचा अधिकार म्हणजे आमचा कारभार, अशा पद्धतीची ही रचना असते. त्याला सार्वभौमत्व म्हणतात. म्हणजे राज्यकारभार करण्याचा जो अधिकार आहे तो सर्वश्रेष्ठ अधिकार आहे आणि तो सर्वश्रेष्ठ अधिकार एखाद्या देशाला, एखाद्या गणराज्याला मिळणं म्हणजेच ते सार्वभौमत्व, त्याला सार्वभौमत्व मिळणं. लोकशाहीत काय होतं माहिती आहे? लोकशाहीमध्ये सार्वभौमत्व हे जनतेच्या हाती असतं. जनता आपले प्रतिनिधी निवडून देऊन त्यांना त्या सार्वभौमत्व अधिकार वापरण्याची परवानगी देते. म्हणजे आमच्या वतीनं जनता काय करते? आपले प्रतिनिधी आपल्या वतीनं ती निवडून देत असते. आपल्या देशाच्या अंतर्गत कोणते कायदे आहेत?
किंवा अंतर्गत कोणते कायदे करावेत हे ठरवण्याचा अधिकार कुणाला असतो माहिती आहे तुम्हाला? संपूर्ण देशभर कायदे करण्याचा अधिकार जो असतो तो तसाच संसदेला असतो, पण पर्यायानं किंवा त्याला जनताच प्रतिनिधी निवडून. संसद कोण निवडतं? जनता. म्हणजे जनतेच्या हातातच असतात. जनतेला आणि जनतेकडून निवडून दिलेल्या शासन संस्थेला असतात. म्हणजे आपल्या देशामध्ये जे कायदे तयार केले जातात ते कोण करतं? लोकच तयार करतात, आपणच तयार करतो. आपण कसं तयार करतो? ॲक्च्युली संसद करते, पण संसदेत दिलेले प्रतिनिधी कोण निवडून देतं? आपण देतो. म्हणजे आपणच करतो ना. आपण चांगले प्रतिनिधी दिले तर आपल्याला चांगल्या पद्धतीचं राज्य मिळणार, कायदे चांगल्या पद्धतीनं केलेले दिसणार. अशा पद्धतीनं जनता ही लोकशाहीच्या या सार्वभौमत्वाला जबाबदार असते. अशा पद्धतीनं आपण सार्वभौम राज्य म्हणजे काय पाहिलं. आता आपण पाहूयाल समाजवादी राज्य कशाला म्हणायचं. समाजवादी राज्य म्हणजे काय असतं माहिती आहे का? असं राज्य जिथं गरीब श्रीमंत यांच्यामध्ये मोठी दरी नसते, त्याला समाजवादी म्हणायचे. समाजातले सर्व स्तर सारखे. आता हे राज्य येणं जरा मुश्किल आहे नाही का, पण काही अवघड नाही, येऊ शकतं. पण तशी इच्छाशक्ती पाहिजे ना. आपण निवडून देतो, असे लोक निवडून देतो, आपण वडापाव 100-200 रुपयाला मत देतो, विकतो आणि मग देशाची वाट लागते बरं का. समाजवादी गणराज्य निर्माण करण्यासाठी गरीब श्रीमंत यांच्यातली दरी नाही शिवावी लागते आणि देशाच्या संपत्तीवरती सर्वांचा समान हक्क असायला लागतो. ही देशाची संपत्ती आहेत ना, सर्वांचा समान हक्क. सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावं लागतं. सत्तेचं विकेंद्रीकरण म्हणजे कळतं की नाही, सत्ता ठराविक लोकांच्या हातीच एकवटलेली असते. आता मी तुम्हाला म्हटलं पुढच्या वेळेला तुम्ही उभे राहा निवडणुकीला आणि नगरसेवक म्हणून निवडून या, चालेल का रे? नाही चालणार. का? कारण मक्तेदारी आहे ना. ठराविक आपल्याकडे पैसा नाही इलेक्शन लढायला. कळते ना तुम्हाला? लोकांच्या पर्यंत पोहोचायला सुद्धा यंत्रणा लागते, ती नाही आपल्याकडे. बळ लागतं आपल्याकडे, ताकद लागते, अनेक प्रकार लागतात बरं का. राजकारणात असंच उभं राहू दिलं जात नाही. मग कसं जाणार? मग मक्तेदारी तयार होते आहे की नाही. आणि मग काय होतं माहिती आहे? विकेंद्रीकरण करणं गरजेचं असतं. केंद्रीकरण झालं ना एकाच घरातलं, म्हणजे नगरसेवक बाप आहे त्याचा मुलगा नगरसेवक होणार, मुख्यमंत्र्याचा मुलगा खासदार आमदार होणार, मुख्यमंत्री होणार, असं चालत आलेलं आहे. मग सत्तेचं केंद्रीकरण म्हणायचं त्याला. पण सत्तेचं केंद्रीकरण असताना त्याचं विकेंद्रीकरण करता येतं. तशी संसदेनं आपल्या कायदे केलेले आहेत आणि तशी घटनेमध्ये तरतूद आहे. तर लोकांच्या हाती केंद्रीकरण काही लोकांच्या हाती होणार नाही त्याची काळजी घेतली पाहिजे. काही लोकांच्या हाती म्हणजे कळतं ना, म्हणजे ठराविक लोकांच्या हातीच सत्तेचं केंद्रीकरण होतं. ते विकेंद्रित व्हायला पाहिजे. म्हणजे गरीबातला गरीब सुद्धा निवडणूक लढून निवडून येऊन सत्ताधारी बनला पाहिजे. अशा पद्धतीचं जे राज्य असतं ना त्याला म्हणतात समाजवादी राज्य. तिसरा प्रकार बघा. आता पहिला झाला कोणता? सार्वभौम्य राज्य. दुसरा प्रकार कोणता? समाजवादी राज्य. आता तिसरा आहे धर्मनिरपेक्ष राज्य. आता त्याच्या शब्दावरूनच कळतं, ते काही सांगायची गरज नाही. उद्देशिकेमध्ये धर्मनिरपेक्षता हे आपलं उद्दिष्ट असल्याचं सांगितलं आहे. म्हणजे जर घटनेची उद्देशिका वाचली ना तर त्या उद्देशिकामध्ये असं सांगितलेलं आहे की आपण मुळात ही घटना तयार करतोय या गणराज्याला, या देशाला धर्मनिरपेक्ष बनवण्यासाठी. धर्मनिरपेक्ष म्हणजे काय माहिती आहे? सर्व धर्म समभाव. धर्मनिरपेक्ष राज्यात सर्व धर्मांना समान काय असतं मानलं जातं किंवा समान संधी असते. कळलं? कोणत्याही एकाच धर्माला, म्हणजे तो फक्त संख्येनं जास्त आहे म्हणून एकाच धर्माला काय केलं जात नाही, म्हणजे सत्तेमध्ये किंवा कशाचाच वाटा दिला जात नाही. सर्व धर्म सारखे, मग तो संख्येनं मोठा असो किंवा छोटा असो, किंवा गरीब असो किंवा श्रीमंत असो. कोणत्याही एकाच धर्माला राज्याचा धर्म मानता येत नाही आपल्या देशामध्ये. आता बघा आपल्या देशामध्ये हिंदूंची संख्या जास्त आहे म्हणून काय हे हिंदू राष्ट्र आहे का? नाही. आपलं राष्ट्र धर्मनिरपेक्ष आहे. अनेक जाती धर्माचे लोक आहेत आणि ते गुण्या गोविंदानं इथं राहतात. नागरिकांना आपल्या धर्माचं पालन करण्याची मुभा आहे. तुम्ही ख्रिश्चन असाल ख्रिश्चन धर्माप्रमाणे वागू शकता, तुम्ही मुस्लिम असाल मुस्लिम धर्माप्रमाणे वागू शकता, तुम्ही हिंदू असाल हिंदू धर्माप्रमाणे वागू शकता, तुम्ही बौद्ध असाल बौद्ध, तुमचा धर्म तुमच्यासाठी, त्याची मुभा तुम्हाला देण्यात आलेली आहे. नागरिकांमध्ये धर्माच्या आधारावर भेदभाव करता येत नसतो. म्हणजे कोणताही शासन जे असतं ना त्या शासनामध्ये केवळ या धर्माचा आहे म्हणून त्याच्यावरती अन्याय किंवा त्याच्यावरती असा भेदाभेद करून काही केलं जात नाही किंवा भेदाभेद करताच येत नसतो. कारण मुळात आपला घटना बनवण्याचा आणि राज्य स्थापन करण्याचा उद्देशच मुळात धर्मनिरपेक्षता, समाजवादी आणि सार्वभौम्य राज्य निर्माण करण्याचा आहे ना. मग आपल्याला जर
सार्वभौम्य बनायचं आहे, समाजवादी बनायचं आहे, धर्मनिरपेक्ष बनायचं आहे, तर घटनेमधल्या ज्या तरतुदी आहेत ना त्यातली अत्यंत महत्त्वाची तरतूद आहे ती धर्मनिरपेक्षता. नाहीतर तसं असतं तर ठराविक धर्माचाच प्रभाव या घटनेवरती आणि या देशावरती राहिला असतं की नाही, पण तसं झालं नाही. आता बघा, धर्मनिरपेक्षतेच्या मार्गाने आपण आपल्या समाजाची बहुधार्मिकता पाहिली पाहिजे. म्हणजे तुम्ही जर धर्मनिरपेक्षता म्हणाल तर आपल्याला असाही प्रश्न मनात आला पाहिजे ना आपल्या मग आपल्या देशामध्ये किती धर्म आहेत बघा. शीख आहे, ईसाई आहे, नंतर इस्लाम आहे, हिंदू आहे, बौद्ध आहे की नाही, हे सारे धर्म आहेत. तर अशी बहुधार्मिकता आहे तो जपण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आपल्या संविधानामध्ये जे अनेक हक्क दिलेले आहेत ते आपल्याला अमर्याद किंवा हवा तसा वापर करता येत नाही. समजलं, भाषण स्वातंत्र्य दिलं म्हणून काही बी करायचं का, काही बी बोलायचं का, नाही. संचार स्वातंत्र्य दिलं म्हणून कुठेही फिरत बसायचं का, नाही. त्याला काही मर्यादा आहे. समजलं, शिस्त आहे. धार्मिक स्वातंत्र्याचे तसंच आहे. आपण जेव्हा धार्मिक सण साजरे करतो ना, आता आपण बऱ्याच वेळेला म्हणतो बघा की मस्जिदीमध्ये नमाज पडायचं सोडून रस्त्यावर का पडतात, दुसऱ्यांना त्रास होतो ना. तुमचा धर्म तुम्ही सांभाळा, पण किमान लोकांना त्रास होईल असं. किंवा जर हिंदू लोकांची आरती असेल तर आरती करताना सुद्धा रस्त्यावर उभं राहून करता कामा नाही ना, लोकांना त्रास. म्हणजे मर्यादा आहे. समजलं, म्हणजे धर्मनिरपेक्ष आहे म्हणून काही कुठल्याही धर्मानं उठून सुटून काही करायचं असं नसतं. प्रत्येक धर्माला शिस्त आहे, प्रत्येक धर्माला मर्यादा आहेत. सण उत्सव साजरे करत असताना आपल्याला सार्वजनिक स्वच्छता ठेवत असताना आरोग्य पर्यावरण याचाही विचार धर्मानुसार केला पाहिजे ना. फक्त हिंदू धर्माने स्वच्छता राखायची आणि बाकीच्या धर्माने घाण करायचं असं चालेल का, नाही चालेल. म्हणजे ह्या साऱ्या गोष्टी सर्वांनी मिळून देशाच्या केल्या पाहिजेत. आता चौथी टर्म आपण पाहतोय बघा. पहिली कोणती होती, सार्वभौम्य राज्य. दुसरी समाजवादी राज्य. तिसरी कोणती होती रे, तिसरी होती धर्मनिरपेक्ष राज्य. आता लोकशाही राज्य म्हणजे काय सांगतो. लोकशाहीत कारभाराची सत्ता जी असते ना, लोकशाहीतला जो कारभार, शासनाचा कारभार जो असतो तो लोकांच्या हाती असतो. म्हणजे लोकच ते चालवतात. त्यांच्या इच्छेनुसार सरकार निर्णय घेते आणि धोरणे आखते. जर त्यांच्या इच्छेविरुद्ध जर निर्णय घेतले तर पुढच्या 5 वर्षात ते सरकार राहत नाही. समजलं, लोक त्याला लगेच खाली घरात बसवतात. कळते ना तुम्हाला. म्हणजे सरकार हे फक्त दुवा आहे ना, सरकार जनतेमधला आणि लोकशाहीमधला. फक्त शासन लोकशाही चालवण्यासाठी आपण पाठवलेले ते प्रतिनिधी आहेत, पण तेच मालक होतात आपले. असंही होतं बऱ्याच वेळेला. शासनाला सर्वांच्या कल्याणासाठी महत्त्वाचे आर्थिक सामाजिक असे निर्णय घ्यावे लागतात आणि हे निर्णय घेताना समाज कल्याण समाज हित विचारात घ्यावं लागतं. असे निर्णय रोजच्या रोज सर्व लोकांना एकत्र घेणं फार गरजेचं असतं. ते अन्यायकारक असू नयेत, कोणत्या धर्माच्या जातीच्या लोकांना हानिकारक असू नयेत. म्हणून ठराविक काळानंतर निवडणुका होत असतात. 5 वर्षांना निवडणुका होतात. या निवडणुकामध्ये मतदार राजा असतो. मतदान काय केलं जातं, मतदार सर्व एक मत देऊन आपले सर्व सरकार बदलू शकतो. आपला नवीन प्रतिनिधी निवडू शकतो. त्यानं जर काम चांगलं नाही केलं तर